मामा नमस्कार. नमस्कार. ही गाय घरची का विकत आणलेली? ही आमच्या सासरवाडीची गाई. सासरवाडीची. बरं, या गायचे आई वडील माहिती आहेत का तुम्हाला? ती मला काय माहित नाही रे. ती पहिले मी आणता हिची आई आणली. हिची आई आणली होती. हा, बरं बरं तिच्या पोटी ही कालवड जाईल म्हणजे. बरं. हा, किती व्यथा झाली त्या गायची? ही 11वी येतात. 11वी येतं. बरं, मग 11वी येताला काय झाले? खोंडच. खोंड पहिले येतापासून हा, मध्ये कालवड नाही. नाही नाही कालवड नाही. मग आतापर्यंत बैलच भरवला होता का गायला? हा, पहिले 10-11 येताला. हा, बरं, मग आता बैल कोणता भरवला गायला? पहिले सचिन. सचिन लवटेचं. बरं, तो बैल कोणी सांगितलं मामा? गावातल्याच आम्हाला माहिती पडला ना. कसा माहिती पडला? बघा गेलता का? त्यांच्या शेजारी मी गाई बैल दुसरीकडे चाललो होतो. वाटेत जाता जाता आढळल्यावर मला माहिती पडली. बरं, गाय घेऊन दुसरीकडे चालला होता. हा, बरं, काय झालं पुढं? वाटेत एक माणूस गाठ पडला. बरं. बापूसाहेब माने. हां. मी म्हटलं इथं बैल असताना तिकडे कुठं चाललं. मग तिथं वळून गेले. बरं बरं. मग तुम्ही अगोदर बघितला होता का? नव्हता अगोदर बघितला, मला माहितीच नव्हती. नव्हता. बरं, मग बघितल्यावर काय वाटलं? बैल बैल चांगला आहे. चांगला आहे. होय. बरं, मग त्या माणसाने सांगितल्याप्रमाणे आणि तुम्ही बघितल्याप्रमाणे बरं वाटलं? हा, चांगला आहे. बरं बरं. हाड. मग आता गाय द्यायची का मामा? गाय वासरू काय? नाही नाही नाही. नाही, आता काही ऐकत नाही. बरं, तुम्ही विकाय काढली होती म्हणून खरं आहे का? होय, हा. काढली होती. काय म्हणून काढली होती? काढली होती म्हणजे काय, जरा बट्टबाज वासर जर म्हणून. जलमत होती बट्टबाज? की सत्य आहे? हा, सत्य. खरं आहे? होय. किती येताला वासर बट्टबाज जन्मली? एक 2-4 खोंडाला तर सगळी बट्टबाज केलं. इथल्या जवळच्याच लावल्यामुळं. हां हां हां, जवळच्याच बैलाचे होते का? हा, गावातलीच बैल होती. आणि हे आता बट्टा झालाय का? नाही. ही बट्ट्याचं कधीपासून कळते? हा, बट्ट्याचं पारक कधीपासून कळते? लय पूर्वीपासून काय. मग जुनं ह्यात आहे म्हणाय तुम्ही? हा बरं, मग हे वासरू बरं झाले आता? हा, चांगला. मग आता ठेवणार आहे का देणार आहे? हा, हे देणार. मी आता आले गेले की हे करत. बरं बरं बरं, मी ठेवणारच आहे. ठीक आहे. हं. मामा धन्यवाद वेळ दिला त्याबद्दल. धन्यवाद.